हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. माझं घर माझं कुटुंब या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एक वेगळा पदार्थ बनवून पाहूया. पारंपरिक पदार्थ आहे. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. गूळ आहे, खसखस आहे 1 चमचा छोटा, बाजरीचं पीठ 1 वाटी आहे, एकदम बारीक दळलेलं आहे, आणि थोडंसं चण्याचं पीठ 1 चमचा आहे. सुंठ, बडीशोप, विलायची, जायफळ याची पूड थोडीशी लागणार आहे आपल्याला. ह्या सर्व साहित्यापासून एक आपण गोड पदार्थ बनवूया. 1 पेला पाणी घेतलेलं आहे, गॅसवर ठेवूया गरम करण्यासाठी. आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 अर्धी वाटी गूळ आहे, तो आपण फक्त गरम करून घेऊया. त्यामध्येच सुंठ, विलायची, जायफळ पूड आहे, तेही आपण टाकून घेऊया. आणि किंचितसं मीठ टाकूया गुळाला बॅलन्स होण्यासाठी. गूळ विरघळेपर्यंत आपण याला थोडंसं हलवून घेऊया. हे पहा, आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे. ह्याला आपण आता गाळून घेऊया. त्यानंतर आपण परातीमध्ये बाजरीचं पीठ आहे ते घेऊया. पीठ 1 छोटा चमचा आहे, ते आपण टाकून घेऊया. आणि हे गाळलेलं पाणी आहे ना गुळाचं, ते थोडं थोडं आपण करून ह्यामध्ये पिठामध्ये टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. एकदम गुळाचं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करतच टाकूया. आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे. हे पहा, आपलं पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं तुपाचा हात लावून याला मळून घेतलेला आहे. हे पहा, एकदम मऊ पीठ झालेलं आहे. आता याचा आपण धामट्या बनवून घेऊया. हे पहा, हातावरती याला दोन्ही हाताने प्रेस करत करत अशा धामट्या बनवूया. अशी खसखस टाकायची आणि त्याच्यावरती हे ठेवायचं. खसखस लावून घेऊया. त्या सर्व धामट्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण याला तुपामध्ये फ्राय करून घेऊया. पॅनमध्येच आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. मी गॅसवरती आपण याला थोडंसं खरपूस रंगावरती फ्राय करून घेऊया. हे पहा, या पद्धतीने आपण सर्व पलटून घेऊया. आपल्या धामट्या पूर्ण शेकून निघालेल्या आहेत. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, आपल्या बाजरीच्या गोड धामट्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. हा पारंपरिक पदार्थ आहे, खूप पौष्टिक आहे. आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.